नमस्कार. प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 140. 19 मे. दया. संत, साधू, सत्पुरुष, महात्मे या सर्वांचा दयार्द्र बुद्धी हा सहज स्थायी भाव असतो. सामान्य माणसाजवळ मात्र दयेचा दुष्काळ असतो आणि म्हणूनच वेदांना ही आज्ञा द्यावी लागली. दयेने वागा, दयार्द्र बुद्धी बाळगा, वृत्ती ठेवा. म्हणजे सामान्य माणसाला कुणावर दया दाखवायची किंवा कुणाला क्षमा करायची म्हटले की जड जाते. सहजासहजी मन कुणाला दया दाखवायला तयार नसते. पण सत्पुरुषांचा मात्र तो ठायी भाव असतो, स्थायी स्वभावच असतो आणि असा त्यांचा एकही दिवस रेटलाच जात नाही की ज्या दिवशी त्यांनी दया दाखवली नाही. ही त्यांच्या स्वभावाची फार मृदू छटा असते. एकदा गोंदवलेकर महाराजांची सत्य घटना आहे. गोंदवलेकर महाराज त्यांच्याकडे एक शिष्य स्त्री असते. तिचा मुलगा पूर्ण वाया जातो आणि तिच्या अगदी आयुष्याचा उत्तर काळ असतो. ती महाराजांकडे येते आणि एकदा सकाळी सकाळी रडत रडत आलेली असते. म्हणते हा सुधारत नाही आहे, कितीही काही केलं तर महाराज हा घ्या तुमच्या पायाशी टाकते असं म्हणून ती अक्षरशः महाराजांच्या पायावर त्याला ढकलती आणि आता म्हणते तुमचं तुम्ही त्याच्याकडे बघा, मला मोकळं करा. आणि ती बाई प्राण सोडते. आणि मग त्या मुलाला महाराज सतत बरोबर हिंडवायचे. कुठंही जाताना चल रे. सुरुवातीला आई गेल्याचा धक्का असतो, तोही निमूटपणाने महाराजांसोबत राहतो. महिना 2 महिने जातात आणि मग त्याची व्यसनाधीनता प्रचंड असते त्याला, त्यामुळे ते बेचैन व्हायला लागतो. आणि एक दिवशी अशीच एकादशीचा दिवस असतो. महाराज कीर्तन करणार ठरलेलं असतं आणि तो संधी साधायचं ठरवतो. आणि एकादशीच्या रात्री कीर्तनाला महाराज उभारले की सुरुवातीला समोरच बसतो. मग हळूहळू मागं सरकत तो सटकतो आणि कीर्तन समाप्तीनंतर महाराज ओळखतात आणि पण बाकी कुणालाच महाराज काही बोलत नाहीत, गप्प बसतात. सगळ्यांना निजानीज करू देतात. झोपाझोप झाली, मठात सगळी शांतता पसरली की महाराज गुपचूप उठतात आणि काठीला चिंध्या बांधतात, टेंबा पेटवतात आणि त्याला हुडकायला बाहेर पडतात. सगळ्या दुकानांच्या फळ्या, सगळ्या झाडांच्या खाली सगळीकडं महाराज त्याला बघतात. आणि मग एका ठिकाणी वाळवंटामध्ये महाराज पोचल्यावर बरेच हुडकल्यावर आडोशाला झाडाखाली तो एका चक्क बाईसोबत झोपलेला सापडतो. न रागावता, आरडाओरडा न करता, काहीही न बोलता महाराज त्या रात्रीच्या थंड वारा त्याला बाधेल म्हणून अंगावरची छाटी त्याच्या अंगावर घालतात आणि निघून येतात. इकडे याने ठरवलेलेच असते की पहाट व्हायला लागली की पटकन आश्रमात येऊन पोचायचं आणि त्याप्रमाणे तो निघतो. पहाट झाल्यावर थंड वाऱ्याने जाग येते आणि अगदी आपण ठरवलं तसं सगळं आपलं झालं ह्या तो खुशीत असतो आणि पहाटे आश्रमात पोचतो. आणि जरा अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपण काहीच सोबत आणलेलं नसतो, अंगावरच्या कपड्यानिशी आलेलं असतो. हे पांघरूण काय आहे, मग ते काय असेल कोण जाणे, बरं असू दे म्हणून तसंच जातो. आणि जरा झुंजू मुंजू दिसायला लागलं की मग ते पांघरूण निरखून बघतो आणि चपापतो. अरे बापरे, ही तर महाराजांची छाटी. म्हणजे महाराज आले ते की काय. खूप शरमतो. पटापट स्नान करतो, रामाला प्रदक्षिणा घालतो आणि तेवढ्यात महाराज समोर येतात. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि ओक्साबोक्षी रडायला लागतो आणि दयेची भीक मागतो, याचना करतो. महाराज त्याचा प्रामाणिक पश्चाताप पाहून त्याला क्षमाही करतात आणि त्याच्या आयुष्याला एकदम या प्रसंगाने कलाटणी मिळते. तीच छाटी प्रसाद म्हणून अंगावर घेतो आणि सर्वसंग परित्याग करतो. पुढे एक सच्चा नामधारक होतो. जीवाला खेचून बाहेर काढायचे आणि कसे उत्तम मार्गी लावायचे याचे कौशल्य संतांमध्ये असते, ते काही विलक्षणच. ज्ञानेश्वर माऊली संतांच्या अशा दयाळूपणाबद्दल फार गौरव उद्गार काढतात. पौर्णिमेचा चंद्र लहान मोठे पण न बघता साऱ्या विश्वाला शांतवतो. तसे संत उत्तम, अधम, मध्यम असं काहीही बघत नाहीत आणि सगळ्यांचे दुःख हरण करतात. प्रवाहित पाणी वाटेत खड्डा लागला तर आधी तो खड्डा भरून मग पुढे वाहते, तसे संतांचे आहे. दुःखितांचे अंतःकरण
सुखीजन कितीही असले तरी त्यांना दुःखितांना सुखाच्या प्रवाहामध्ये वाहवत आणण्यापर्यंत त्यांचा तो दुःखाचा खड्डा भरून काढायसाठी ते प्रयत्न करत असतात. त्यांना समाधान दिल्याशिवाय संतांना चैन पडत नाही. त्यांच्या या दयार्द्र कृतीने एखाद्याचे जीवनच बदलून जाते. जीव ऊर्ध्वगामी होतो आणि परिणामी ईश्वरापर्यंतचा मार्ग त्यांच्या दृष्टिक्षेपात येतो. तो अंतर्मुख होतो, पटापट प्रगती साधतो. धन्य दयार्द्रता आणि धन्य संत कृपा.